छोटा राजांसाठी 3 स्थळांची निवड झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी एका चौथ्या गुप्त जागेचा विचारही मुंबई पोलीस करतायत। आर्थर रोड जेलमध्ये 12B या इमारतीचा तळमजला नुकताच मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आलाय। राजांना या 12B मध्ये ठेवलं जाऊ शकतं। तिथे त्याच्या डायलिसिससाठी सोय करण्यात येईल। तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची ही व्यवस्था असेल। त्यामुळे आता त्याला हॉस्पिटल आणि कोर्टात जाण्याची गरज पडणार नाही। राजांना या दोन्ही ठिकाणी नेता आणताना धोका होऊ शकतो हे गृहीत धरून ही योजना करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। छोटा राजन याला मुंबईत आणल्यानंतर कुठे ठेवलं जाईल, त्याची सुरक्षा सर्वात जास्त कुठे नीट ठेवता येईल याचं उत्तर मुंबई पोलिसांना मिळालेलं आहे। मुंबईतल्या भायखळा येथील आर्थरोड जेलमध्ये छोटा राजनला ठेवलं जाईल अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे। हेच ते मुंबई मध्यवर्ती कारागृह आहे ज्या ठिकाणी छोटा राजनला ठेवलं जाईल मुंबईत आणल्यानंतर। कारण का हे जेल सर्वात सुरक्षित मानलं जातं। पोलिसांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त असतो। 24 तास या ठिकाणी पोलीस असतात। त्याच पद्धतीनं आतमध्ये जे गँगस्टर आहेत त्याच्यापासून छोटा राजांची सुरक्षा ठेवण्याकरता किंवा छोटा राजांना सुरक्षित ठेवण्याकरता एक सेपरेट म्हणजे एक स्वतंत्र बॅरक आहे। त्या बॅरकमध्ये देखील छोटा राजांना पूर्णपणे सुरक्षा दिली जाईल। विशेष करून या संपूर्ण बॅरकमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आहे। कारण का छोटा राजांना जेलमध्ये नेताना त्यावर कोणताही हल्ला होऊ शकतो हे लक्षात घेता मुंबई पोलिसांनी छोटा राजांना याच जेलमध्ये ठेवण्याचं निश्चित केलेलं आहे। त्याच पद्धतीनं छोटा राजांची तब्येत खराब असते मध्ये, कारण त्याच्या किडनीचा त्याला एक प्रॉब्लेम आहे। त्यामुळे डायलिसिस सेंटर या ठिकाणी निर्माण केले जाण्याची शक्यता आहे। तसं नोटिफिकेशन देखील जे गृह खाते त्यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे या बाजूला हा जो तुम्ही कारागृह बघता त्याच्या मागच्या बाजूला तो एक विशेष बॅरक आहे। त्या बॅरकमध्ये डॉक्टर आणि एक डायलिसिस सेंटर तयार केलं जाईल ज्या ठिकाणी छोटा राजांवरती उपचार केले जातील। अशा परिस्थितीमध्ये छोटा राजन मुंबईत आणल्यानंतर किती सुरक्षित राहील या संपूर्ण गोष्टीचा एक आढावा घेण्याकरता इकडचे स्थानिक अप्पर पोलीस आयुक्त जे आहेत RD शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वीच या आर्थरोड जेलची पूर्ण पाहणी केलेली आहे। आतमध्ये कशा पद्धतीने छोटा राजांना ठेवलं जाईल, कोणाकोणाची ड्युटी आतमध्ये असेल आणि कोण आतमध्ये असतील याची संपूर्ण माहिती त्यांनी पूर्ण एक तयार केलेली आहे। तो संपूर्ण अहवाल गृह खात्याला ते सोपवणार आहेत। त्यामुळे छोटा राजांना मुंबईत आणल्यानंतर या आर्थरोड जेलमध्ये ठेवलं जाईल हे आता निश्चित झालेलं आहे। थोडं जर्नलिस्ट अमित गिरीसह अजित मांढरे, झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।